यहेजकेल अध्याय 46। प्रभू परमेश्वर म्हणतो, आतील अंगणाचे पूर्वाभिमुख असलेले द्वार कामाचे 6 दिवस बंद असावे, शब्बात दिवशी ते उघडे ठेवावे, तसेच चंद्र दर्शनाच्या दिवशीही ते उघडे ठेवावे। अधिपतीने बाहेरून दरवाजाच्या देवडीकडे जाणाऱ्या मार्गाने यावे, त्याने दरवाजाच्या बाह्यानजीक उभे राहावे। याजकांनी त्याजकडले होमार्पण व शांत्यर्पणे करावी। मग त्याने दरवाजाच्या उंबरठ्यावरून परमेश्वराला दंडवत घालून बाहेर जावे। हा दरवाजा संध्याकाळपर्यंत बंद करू नये। देशाच्या लोकांनी शब्बात दिवशी व चंद्रदर्शनी त्या दरवाजावरूनच परमेश्वराला दंडवत घालावे। अधिपतीने शब्बात दिवशी परमेश्वराला होमार्पण करावयाचे ते 6 निर्दोष कोकरे व 1 निर्दोष एडका यांचे असावे। दर एडक्यामागे 1 एफा अन्नार्पण करावे व दर कोकरामागे यथाशक्ती अन्नार्पण करावे, आणि प्रत्येक एफाबरोबर 1 हीनभर तेल अर्पावे। चंद्रदर्शनाच्या दिवशी 1 निर्दोष गोऱ्हा, 6 निर्दोष कोकरे व 1 निर्दोष एडका ही अर्पण करावी। दर गोऱ्ह्यामागे 1 एफा व दर एडक्यामागे 1 एफा अन्नार्पण सिद्ध करावे, आणि प्रत्येक एफाबरोबर 1 हीनभर तेल अर्पावे। अधिपतीने आत प्रवेश करीताना दरवाजाच्या देवडीकडील मार्गाने यावे व त्याच मार्गाने बाहेर जावे। सणांच्या दिवशी देशचे लोक परमेश्वरा समीप येतील, तेव्हा त्यापैकी जो नमन करण्यास उत्तरद्वाराने आत येईल, त्याने दक्षिण द्वाराने बाहेर जावे, व दक्षिणद्वाराने जो येईल, त्याने उत्तरद्वाराने बाहेर जावे। ज्या द्वाराने तो येईल त्याच द्वाराने त्याने परत जाऊ नये, तर नीट पुढे जावे। ते प्रवेश करीत असता अधिपतीने त्यांच्यात मिसळून आत यावे। ते बाहेर जातानाही त्याने त्यांच्या बरोबर जावे। उत्सवांच्या व सणांच्या दिवशी दर गोऱ्ह्यामागे 1 एफा अन्नार्पण व दर एडक्यामागे 1 एफा अन्नार्पण करावे। दर कोकरामागे यथाशक्ती अन्नार्पण करावे, आणि दर एफाबरोबर 1 हीनभर तेल अर्पावे। अधिपती परमेश्वराला स्वसंतोषाचे अर्पण म्हणून होमबली किंवा शांत्यर्पणे करील, तेव्हा त्याच्यासाठी पूर्वाभिमुख असलेले द्वार उघडावे, आणि शब्बात दिवसाच्या प्रमाणे त्याने होमार्पणे व शांत्यर्पणे करावी। तो बाहेर निघून गेल्यावर द्वार कोणीतरी बंद करावे। परमेश्वराला रोज होमार्पण करण्यासाठी 1 वर्षाचे निर्दोष असे कोकरू सिद्ध करावे। दररोज सकाळी ते सिद्ध करावे। दररोज सकाळी त्याबरोबर अन्नार्पण सिद्ध करावे। गव्हाचे पीठ 1/6 एफा व ते नरम करण्यासाठी 1/3 हीन तेल असे अन्नार्पण परमेश्वराला करावे। हा सर्व कालचा विधी सतत चालावयाचा आहे।
या प्रकारे रोज सकाळी कोकरू, अन्नार्पण व तेल असे नित्यक्रमाने होमार्पण सिद्ध करावे. प्रभू परमेश्वर म्हणतो, अधिपती आपल्या पुत्रांपैकी कोणाला काही इनाम देईल तर ते त्याच्या वतनातले असल्यामुळे त्याच्या पुत्रांचे होईल. ते त्यांचे वंश परंपरेचे वतन होईल. पण तो आपल्या वतनाचा काही भाग आपल्या एखाद्या चाकरास इनाम देईल तर मुक्ततेच्या वर्षापर्यंत तो त्याजकडे राहील. मग तो अधिपतींकडे परत जाईल. त्याचे वतन त्याच्या पुत्रासच मिळेल. आणखी अधिपतीने लोकांचे कोणतेही वतन घेऊन त्यास घालवून देऊ नये. त्याने आपल्या खासगी वतनाचा भाग आपल्या पुत्रास द्यावा, म्हणजे माझ्या लोकांपैकी कोणीही वतनास मुकून परागंदा होणार नाही. मग द्वाराजवळ असलेल्या वाटेने याजकांच्या उत्तराभिमुख पवित्र खोल्यात त्याने मला नेले. तो तेथे पश्चिमेस अगदी बाहेरल्या बाजूस एक स्थान आढळले. तो मला म्हणाला, याजक दोषार्पणाचे व पापार्पणाचे मांस शिजवितात ते हे स्थळ. अन्नार्पणही तेथेच भाजतात. त्यांनी ती बाहेरच्या अंगणात नेऊ नयेत, म्हणजे त्यांच्या स्पर्शाने लोक पवित्र होणार नाहीत. नंतर त्याने मला बाहेरच्या अंगणात नेले व त्याच्या चारी कोपऱ्यातून मला फिरविले. तो त्या अंगणाच्या प्रत्येक कोपऱ्यात आणखी एक एक अंगण दृष्टीस पडले. अंगणाच्या चारी कोपऱ्यात 40 हात लांबीची व 30 हात रुंदीची आवारे होती. ती एका मापाची होती. त्या चारींमध्ये चोहोकडे चुलाण्यांच्या रांगा होत्या आणि ह्या रांगाखाली सभोवार स्वयंपाकाच्या चुली होत्या. तो मला म्हणाला, ह्या पाकशाला आहेत. यात मंदिराची सेवा चाकरी करणारे इसम लोकांचे यज्ञपशु शिजवितात.